सिंहाला विफाडला करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला वीर शोभा संभाजी राजाला वीर शोभा संभाजी राजाला अनंत
वासते संचित नुरती किंचित तीर्थभेदा वाचिता चरित्र सद्गुरु स्वामीचे होणे वाचिता चरित्र सद्गुरु स्वामीचे होणे व्यर्थ चिंता वाहने संसाराची गुरुगीती गाव भावी चित्ती घ्यावा गुरुगीती गाव भावी चित्ती घ्यावा सगुणा पाहावा डोळी भरी जनार्दन म्हणे तेथे त्यांची पाशी जनार्दन म्हणे तेथे त्यांची पाशी ज्या मुक्तिदासी होती त्यांच्या धन्यतेची नर एकी जे यात्रेची धन्यतेची नर एकी जे यात्रेची दर्शन मात्रेच्यासी मोक्ष दोघे गोपाळ कुमार गोपाळ कुमार साडेनऊ वाजले 9:21 मला येऊन 6 तास झाले त्या गावात धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर जेथे गुरुवर वसतसे धन्यतेची नर एकी जे यात्रेसी दर्शन मात्रे त्यासी मोक्ष जोडे अनंत जन्माची पातके संचित नुरती किंचित तीर्थ घेता वाचिता चरित्र सद्गुरु स्वामीचे होणे व्यर्थ चिंता वाहने संसाराची गुरुगीती गाव भावे चित्ती घ्यावा सगुण पहावा डोळे भरी जनार्दन म्हणे तीर्थेकांचे पाशी चारी मुक्ती दासी होती त्यांच्या धन्यतेची नर एकी जे यात्रेसी दर्शन मात्रे त्यासी मोक्ष जोडे भीमातीरनिवासाय पंढरी पुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः श्रुतिस्मृतिपुराणानां मालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वरमहाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी
असा भक्त जो आवडी श्री हरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन पुलकित झालेला हा नाशिक तीर्थक्षेत्राचा भाग आणि त्यामध्ये कस मादे नावाचं जे प्रकरण त्यातलं हे माले गावाच्या चरण सान्निध्यात वस्ती असलेलं अजंग आणि वडील नावाचं मोठं गाव. 25 वर्ष सरासरी झाले. प्रचंड मोठा पाऊस आला होता आणि निरंजन भाईंची कथा या गावी होती. त्यानंतर माझं येणं या गावात झालं नाही. या गावावरनं प्रवास झाला माझा, परंतु या गावात येणं झालं नाही. मला हे जे आजचं कीर्तन एक दिवसीय दिलेलं आहे, हा काही सप्ताह नाही, एक दिवसीय कीर्तन आहे. आणि भगवान श्री गुरुदेव दत्त आणि नर्मदेश्वर महादेव या दोन देवाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या प्रीत्यर्थ पंडित गणेश कुलकर्णी गुरुजी यांच्या वैदिक मार्गदर्शनानं मंत्रसंहितेमध्ये विप्रांच्या मंत्रघोषात ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा होती आहे. गुरुवर्य पंढरीनाथ महाराज गमे आणि कृती महाराज या दोन संतांचे तुम्हाला आशीर्वाद आहे आणि माझी आजची कीर्तन सेवा आहे. मला शिस्तप्रिय जीवनाची कीर्तन परंपरेची सवय आहे. त्यामुळं आल्या आल्या मन जरा हेलावल्या गेलं, हल्लं ते अस्थिर झालं. त्यामुळं ते पुन्हा लेव्हलला येणं जरा अवघड असतं. प्रपंचात आर्थिक व्यवस्थापन घसरल्यानंतर घर उभं करायला जसा वेळ लागतो किंवा हातातली सत्ता गेल्यावर पुन्हा सत्तेवर यायला जसा वेळ लागतो, तसं कीर्तनकाराचा वीणा घेताना मंडपाचं वातावरण मांगल्याचं असणं अत्यंत गरजेचं असतं. असो, यावर अधिक भाष्य न करता आजचा अपरिचित अभंग माझ्या सहित तुम्हा सगळ्यांना माझी नित्य खासियत आहे. आपण गावी जेव्हा आलो, तुम्ही कीर्तन सेवेसाठी होता, गाव आपण आलो ते गाव 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 कोणतं पोहाणे गावी आलो तेव्हा आपण स्वतंत्र अभंग निवडला आणि आजही इथे एक स्वतंत्र अभंग निवडला. हे उपक्रम राबवणारे जे सदस्य आहेत ते कार्यस्थळ वडील चौपाटी, वडील तालुका मालेगाव जिल्हा नाशिक, समस्त वडील ग्रामस्थ मित्रपरिवार तसेच बागडे परिवार. या बागडे बंधूंना मी खूप धन्यवाद देतो. मला वैयक्तिक पर्सनल कोणाचं नाव माहिती नाही, पण बागडे या शब्दात गावकरी आणि ते या दोघांचा समावेश झाला असं गृहीत धरून मला कीर्तनाचं चिंतन करण्यासाठी आपण परवाना द्यावा अशी भावना व्यक्त करतो आणि अभंगाकडे येतो. भारतीय तत्त्वज्ञानात, इतिहासात, साहित्यात, लालित्यात, संत परंपरेमध्ये आणि वारकरी संप्रदायात काही ठराविक जनार्दन संत होऊन गेले. त्याची यादी मी तुमच्यासमोर सुपूर्द करतो. एक जनार्दन आहे रामा जनार्दन. त्यांचं स्थान अभ्यासकांच्या मते सोलापूर आहे. पंढरपूर ते सोलापूरच्या कालखंडात त्यांचं त्या काळात वास्तव्य होतं आणि त्यांनी संत सम्राट श्री ज्ञानोबरायांच्या बाबतीत एक आरती लिहिलेली आहे. ती सगळ्यांच्या पाठातली आहे. रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा ही आरती सुप्रसिद्ध आहे आपल्या संप्रदायात. आपल्या संप्रदायात ही आरती माहिती नाही असं वारकरीच नाही. कळलं का? किंबहुना ही आरतीच करत नाही तो वारकरीच नाही. अशा दोन भूमिका तुमच्या समोर मी स्पष्ट आणि स्वच्छ केल्या. दुसरी एक आरती त्यांची आहे, आरती अनंत भुजा विठो पंढरी राजा. या दोन आरत्या सोडल्या तर 60 वर्ष माझ्या संप्रदायातल्या चिंतनाच्या अभ्यासाच्या कालखंडात मला रामाजनार्दनाच्या अनेक वाङ्मयाचा अभ्यास भेटला नाही. तुमच्याकडं कुणाकडं दुर्मिळ परत
आउट ऑफ प्रिंट असेल, मोडी, हस्तलिखित, उर्दू, हिंदी, इंग्रजी इत्यादी, तर अभ्यासासाठी सुपूर्त मला करा, कधीतरी त्यावरती मला समीक्षा करता येईल. एक जनार्दन सांगितले तुम्हाला. दुसरे जनार्दन आहेत विठो जनार्दन. महाराज हे विठो जनार्दन एक्झॅक्टली कुठले होते? ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्या गावाचं जुनं नाव खडकी. पुढे सत्ता बदलली, आक्रमण झाली आणि औरंगाबाद नामकरण झालं आणि या सत्तेच्या कालखंडात पुन्हा छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. तर या जिल्ह्यात एक गाव आहे गोलट गाव आणि त्या गावात शाक्त पंथ परंपरेचा मठ आहे. शाक्त येणाऱ्या काळात या स्त्रियांना पुरुषांना मंडपात समजावून सांगावं लागेल की शाक्त म्हणजे काय. तर शाक्त म्हणजे देवीचे उपासक, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, सप्तशृंगी, चतुशृंगी, मोहटा, राशीन, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड इत्यादी भिन्न भिन्न नाव आहेत. कामाख्यासहित भिन्न भिन्न नाव आहेत. तर त्याला देवी शब्द आपण उपयोगात आणू. देवीची सेवा करणारे जे आहेत त्यांना शाक्त म्हणायचं. देवी भक्त स्त्रिया कपाळभर कुंकू लावतात, मोठं भ्रुकुटीला हळदी लावतात, कवड्यांच्या माळा, बौद्धपर्णी, ज्ञानदिवटा, नवरात्र पारायण, उपवास, कुलधर्म कुलाचार, घटस्थापना इत्यादी उपक्रम त्या त्या कालखंडात करतात. आणि आपल्याही संप्रदायामध्ये जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझ वाहिला, तुझण्या फुलवरा बांधिला, कळत न कळत देवीचं चिंतन केलंय. किंबहुना कुडीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरबे झाले शरण गेलो उगविलो संकट, किंवा रंगा ई ओ ए विठाई पिठाई माझे कृष्णाई गाणाई करत करत एन एक प्रकारानं देवीला आळवणे प्रार्थना करणे हा प्रकार. देवीच्या परंपरेत काही नवरात्र आहेत. एक शाकंबरी महोत्सव आहे, दुसरा हा चैत्र महोत्सव आहे, आत्ता चाललाय तो चैत्री महोत्सव आहे. आणि आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंत एक महोत्सव आहे, त्याला शारदीय नवरात्र महोत्सव म्हणायचे. तर त्या नवरात्री म्हणजे नववीर भक्तींच्या नवरात्री आहेत असा त्याचा निकष आपल्या संप्रदायातल्या पूर्वापार अभ्यासकांनी आतापर्यंत इथपर्यंत निरोप दिलेला आहे, तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. मग या परंपरेत एक जनार्दन होते, त्यांचं नाव होतं विठो जनार्दन. कोण होते? विठो जनार्दन. मी तुम्हाला या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, तुमच्या कानावर न गेलेल्या आलेल्या गोष्टी एक वेगळ्या पद्धतीनं मेथडनं तुमच्यासमोर सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. यूट्यूब चॅनलवाल्याला सुद्धा आणि कीर्तन मन लावून अभ्यासपूर्ण ऐकणाऱ्यांना सुद्धा असं वाटेल की विद्यापीठाच्या पातळीवरती एखाद्या प्रकरणाच्या PhDचा व्हायवा होतो की काय, क्रमवार स्टेप बाय स्टेप असं क्रमाने आपण चाललो. ओशाळणं नाही, ओरडणं नाही, किंचाळ्या फोडणं नाही, संसारातल्या गप्पा अजिबात नाही, राजकारणाला टच नाही, फक्त निवडलेला अभंग, त्याची भूमिका आणि पदपद्धती आणि कीर्तनाचा भाव तुमच्यासमोर मला मांडून कमी वेळेत निघण्याचा प्रयत्न इथनं करायचा. श्रोते हो, रामा जनार्दन सांगितले, विठो जनार्दन सांगितले, अजून एक जनार्दन आहे, त्यांचं नाव श्रीमद जनी जनार्दन. हे आदिलशहाच्या दरबारात कामाला असायचे. त्यांच्याकडे सांपत्तिक बळ, कोठार आणि द्रव्य अकाउंट विभाग होता. ते फार विद्वान होते, पण ते गाणपत्य भक्त होते. त्यांच्याबद्दल श्लोक असा आहे, गजाननम आदिनाथम गुरुं वंदे कंठडी ज्ञानसागरम धुंडीराजन प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दन. यांच्या आईचं नाव जनी असल्यामुळं त्यांचं नाव जनी जनार्दन ठेवलं. दुसरा अर्थ जना, जनार्दन पाहिल्यामुळे जनी जनार्दन ठेवलं. जन नोहे हा अवघा जनार्दन नाव ठेवलं जनी जनार्दन. परंतु त्यांच्यावर दुःख आलं प्रपंच करताना आणि राजसत्तेत काम करताना. ते दुःख असं आलं
त्यांच्या विरोधात आदिलशहा, जो इब्राहिम आदिलशहा आहे, त्याच्या कानावर कोणीतरी चहाडी लावली, चुगली लावली की तुमचा विचार न घेता जनार्दन पंतांनी धान्याची कोठारं गरिबांना दान दिली आहेत. न विचारल्याचा राग आल्यामुळं त्याने हत्तीच्या पायाखाली चिराडून मारण्याचा संकल्प केला. हत्तीला माहूत आणला, त्याला दारू पाजली, हत्ती धावत आला. पण जनार्दन स्वामींनी गणपतीचा धावा केला. आणि बीज गणित भास्कराचार्यांच्या सिद्धांताप्रमाणे गणित पाहणारे, इथे पाटणादेवी नावाचं गाव आहे तुमच्याकडे, भास्कराचार्यांची तपस्थली आहे. मी दर्शनासाठी जाऊन आलो. फार दिव्य भव्य तीर्थक्षेत्र आहे ते. भास्कराचार्य पूर्वी बीड मराठवाड्यातले होते, पण त्यांच्यावर पदपद्धती आल्यामुळं ते इथे आले आणि त्यांनी तपस्थली केली. पाटणादेवी वगैरे तीर्थक्षेत्र तुमच्याकडे जवळ आहे. तर भास्कराचार्यांच्या मेथड पद्धतीप्रमाणे ते गणित करत असत. कोण? जनार्दन स्वामी. त्यांचा आडनाव देशपांडे. तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव आणि विभागाचं नाव जसं बागलान विभाग ऐकिल, विदर्भ विभाग, मराठवाडा विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभाग ही नावं पडली आहेत. तद्वत त्याचं खरं नाव आहे कान्ह देश. कोणता देश? कान्ह. न हच्या तोंडात आहे. कान्ह म्हणजे कान्हा, देव, ईश्वर, कृष्ण. आणि दुसरा अर्थ आहे कण्व देश, म्हणजे कण्व ऋषींचं राहणं त्या भागात होतं, त्यामुळं कण्व ऋषीमुळे कण्व देश एक नाव आहे. जसं इकडं तुमचा भाग मोठा पवित्र आहे, तुम्हाला माहिती असेलच, करंजी नावाचं गाव आहे आणि तिथे कर्दम ऋषींचा आश्रम, त्यांची समाधी आहे आणि त्या लिंगाचं नाव आहे कर्दमेश्वर. कर्दमांना एक मुलगा, त्याचं नाव कपिल. तो कपिल सांख्यशास्त्राचा करता. त्याने तपश्चर्या कावनाईला केली त्रिंबक तीर्थाच्या शेजारी, आणि दुसरी तपश्चर्या कर्नाटक राज्यात हिरण्यकेशी नदीच्या शेजारी सांख्येश्वर महादेवाजवळ केली. त्या मठाचं आता संकेश्वर शंकराचार्य मठ आहे. जरा विषय कसे डिटेक्ट होत आहेत, क्रमवार तुम्ही अभ्यासा सगळे जण. कपिलांची बहीण, तिचं नाव अनसूया, अनसूया. तिचं लग्न ब्रह्मदेवाचे पुत्र आत्रींच्या बरोबर झालं आणि ती आत्रींच्या समवेत प्रपंच करताना मराठवाड्यात गौरीपूरला म्हणजे गेवराई तालुक्यात चंपावती नगरीला म्हणजे बीड जिल्ह्यात गोदागंगा जान्हवी म्हणजे गोदावरीच्या काठावर राक्षस भुवनच्या आश्रमात आत्री गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर अनुसयाच्या दरबारात ही 3 बालक प्रकट झाले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणजे पराशरांची जशी भूमी ही, तशी कर्दमांची सुद्धा भूमी आहे, अगस्तींची सुद्धा भूमी आहे, रामचंद्राची भूमी आहे. मी या बागडे परिवाराला गावकऱ्याला धन्यवाद देतो की दत्तमूर्ती स्थापनेचा संकल्प यांच्या मनात का आला असावा. मी एक निकष लावलाय, असाच असेल असं नाही, तुम्ही एक अंदाज वर्तवतोय. जेव्हा आत्री ऋषी आपल्या सासूरवाडी कर्दम ऋषीकडं अनसूयेला घेऊन आले असतील, त्या काळात ब्रह्मा विष्णू महेश नावाचे हे दत्तात्रय बालक या कसमाभी प्रभागात फिरताना वडीलला 1 तास विसावले असावेत असा माझा अंदाज. ते असंच असेल अशी माझी प्रौढी नाही. माझ्यापेक्षा कोणी निर्वाळ तुम्हाला संशोधक मिळाला तर मी काही म्हणजे दुराग्रह करणार नाही की मी बोललो तेच सत्य, मी माघार घेईन. श्रोते हो, चिंतनाच्या भूमिका मांडत मी आलो. या जनार्दन स्वामीला गुरुमंत्र कोणाचा? आपल्या संप्रदायात गुरुपदाला महत्व आहे. कंटाळवाणं होऊ नये म्हणून एक प्रमाण देतो, म्हणजे प्रवेश.
वाचिता अध्यात्म जाणता ही आत वाचिता अध्यात्म जाणता ही गुरुविना व्यर्थ सर्व काही किंवा तीर्थे तया ठाया इति पुनीत भावया. श्री गुरुविना पर्याय नाही घेतलेल्या प्रमाणाला संस्कृतच्या श्लोकाचा आधार अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. मग तुम्ही विज्ञान शिकताना केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, इंडियन हिस्ट्री, भूगोल शिकताना प्रत्येक सब्जेक्टचे एक गुरु आहे. संगणक शिकायचा असला तर विजय भटकरांच्या सारखे ज्ञाते लोक आहेत. गाणं शिकायचं असलं तर संगीत क्षेत्रातले ज्ञाते लोक आहेत. वेदांत शिकायचा असला तर इकडं आमचे लक्ष्मण तात्या होते. विचारसागर, प्रभाकर, पंचदशी, व्याकरण, इथे राऊत महाराज, कुंडलिक जंगले शास्त्री महाराज, रामदास महाराज, कुंतुने शास्त्री, बाबुराव महाराज वाघ, पोपट महाराज अनेकांनी अध्ययन केलं. विद्वान मनुष्य परिसराला, गावाला, नातलगाला, जिल्ह्याला कळत नसतो, त्याला बिडून यावं लागतं. इथे विठ्ठल विठ्ठल गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. श्री गुरु विना तरुणोपाय नाही. कोणत्याही क्षेत्रात वेदांत शिकायचा गुरु पाहिजे. ज्ञानेश्वरी शिकायची देगलूरकरांच्याकडे जा. गाथा शिकायचा आहे गुरुवर्य शेखर महाराज राऊत बाबांच्याकडे जा. काही संशोधनात्मक प्रबंध पाहिजे माझ्याकडे या. कूटचिंतन ऐकायचंय राऊत महाराजांच्याकडे जा. ज्याच्या त्याच्या क्षेत्रातले जे ते तरबे म्हणजे ज्याला जे येतं त्याच्याकडनं शिकावं. त्याची जात, त्याचा पंथ, त्याचा धर्म, त्याचा जिल्हा, त्याचं लिंग, त्याची भाषा या भेदात माणसाने अडकू नये. ज्याला जे येतं त्याच्याकडनं शिकावं. श्रोते हो, गुरु पाहिजेत म्हणून जनार्दन स्वामी त्रस्त झाले आणि सद्गुरूचा धावा सुरू केला. कदाचित देव नाही भेटला तरी चालेल, पण गुरु भेटला पाहिजे. जाणते न गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. जाणते न गुरु भजिजे भज्य भजट परस्मैगम 10वा धातू व्याकरणाच्या नियमाने सेवा करणे या अर्थाने. तद्विधी प्रणपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानस तत्वदर्शिनः तनु मनुजीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दासे सकळ मग अपेक्षित जे आपले. अधिकारी श्री गुरु मिळतो आणि जीवाचं कल्याण. थोडा वेळ लागला तरी चालेल अनुग्रहाला, पण स्टडी करणाऱ्या साक्षी विचारवंत आचारवान व्यक्तीचा अनुग्रह बहुतेक हे ठरलं. आणि जनार्दन स्वामी 3 ठिकाणी फिरले. कुठे कुठे दौलताबाद किल्ल्याच्या सूर्यप्रभंजन तीर्थावर, त्याला सूर्यभंजन म्हणतात. इस्लाम बांधव हुजूर पागा तीर्थ म्हणतात. तिथं एक चंद्रकुंड आहे, दुसरं सूर्यकुंड आहे. ऐकताय ना तुम्ही? तिथे थांबले. नंतर ठाणे जिल्ह्यात हजी मलंग म्हणतात त्याला, त्याचं नाव मंगलनाथ गड. एकनाथरावांनी ते चांगलं काम केलं, उत्तम काम केलं शिंदे साहेबांनी, की त्याचं जे मलंग गड नाव आहे ते रद्द करून मंगलनाथ गड केल्याबद्दल मनपूर्वक त्यांचे याचं जे काम चांगलं त्याला अभिवादन करावं. प्रॉम्प्टपण, वेळेवर जाणं, शिस्तप्रिय जीवन जगणं, शर्टाच्या गुंडीपासून ते गाडी बसेपर्यंत अजितदादांना अभिवादन करावंच लागेल. म्हणजे ज्याचं जे चांगलं काम आहे त्याला आपण चांगलं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? अडचण काय? द्वेष, मत्सर, पक्षभेद बाजूला सारून उत्तम काम. अटलजी इंदिरा गांधींना प्रश्न उत्तरात प्रवास करायचे, पण एकांतात प्रिय दुर्गा म्हणायचे, म्हणजे साक्षात भगवती म्हणायचे. त्या काळात यशवंतराव चव्हाणांच्या कालखंडात बाळासाहेब भारती ज्ञानेश्वरी सांगायचे सभापती स्पीकर असताना. जाऊ देत, आपल्याला वेळ कमी, माझे काही व्याख्यान नाही सलग 7 दिवस एका विषयावरती बोलायला.
सव्वा तासात कीर्तन मला आटोपून तुमचा इथनं निरोप घेऊन प्रवासाला लागायचंय. वेळ खूप कमी आहे. जनार्दन स्वामी एक मंगलनाथ गडला गेले, पुन्हा नाव मी घेत नाही. तिथे मल्ल अंग म्हणजे यौध्याचं अंग जसं बलदंड असतं, केशरी पहिलवानाचं तसं अंग होतं आणि भस्मानं ते काळ झालं होतं. घाम आल्यावर भस्म त्वचेवर काळ होतं आणि नॅपकिनने वस्त्राने पुसलं की कपड्याला मातीचा रंग लागतो, म्हणून त्याला मळलीला अंग अशा दोन व्याख्या. मळलीला अंग आणि मल्ल अंग दोन अंग. तिसरा अर्थ मंगल अंग म्हणजे पवित्र अंग. या स्वरूपात भगवान दत्तात्रयाने जनार्दन स्वामींना आलिंगन दिलं. विषय झाला का पक्का? जनार्दन स्वामीला कोणत्या? चाळीसगाव तालुक्यातल्या देशपांड्यांना, जे देवगिरी किल्ल्यावर होते, जे दौलताबादला होते त्यांना. आणि मग त्याने ठरवलं माझे गुरु राहतात कुठे कुठे. मग पक्क ठरलं राक्षस भुवन, पैठण, पांचाळेश्वर, माहूरगड, पंचगंगातील कोल्हापूर, कुरवपूर, गाणगापूर आणि इकडे जो पर्वत आहे लोक प्रदक्षिणा करायला जातात गिरनार आणि त्रिअंबक नाशिक या प्रभागात आणि करंजी या गावात आणि लाड कारंजा विदर्भात अशा ठिकाणी माझे गुरु महाराज राहतात. मग प्रत्यक्ष भेटीचा योग आला आणि मग गुरुच्याच कृपेने जनार्दन स्वामीला अभंग स्फुरला निर्माण झाला, लेखणी सिद्ध झाली आणि भोजपत्रावर अभंग नावाचं दत्त तयार झालं. जसं आपण ज्ञानोबराय म्हटलं की इंद्रायणीचा काठ, तुकोबराय म्हटलं की देहुला इंद्रायणीचा काठ, पैठण म्हटलं की गोदावरीचा काठ, पांडुरंग म्हटलं की चंद्रभागेचा काठ. तसं दत्तात्रय म्हटलं की कोणती नदी आहे हा भौगोलिक अभ्यास समोर आल्यानंतर ते असं म्हणाले, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, गुरुवार वासात से गुरुवार वासात से धन्य तेची मरती यात्री सुरुवातीला तुम्ही दोघांनी आषाढी वातावरणात चांगली चाल गायल्यामुळे मांगल्याचं वातावरण चांगले चित्रकांना धन्यवाद. ऑडियन्स पण लोक जमले, हळूहळू लोक येतील किंवा आहे ते कमी होतील असे दोन धन्य औदुंबर जेथे गुरुवर वसत तसे. माझे गुरु कुठे? प्रत्येकाने आपापले गुरु सांगितले. ज्ञानोबाला विचारलं तुमचे गुरु? ते म्हणाले श्रीमन निवृत्ती नाथेची ख्यातम दैवतमाश्रय. माझे गुरु अनुपमा शिवेच्या चरण सान्निध्यात गहिनीनाथाच्या गुंफेच्या खाली 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थानापैकी त्रिअंबकम यजामहे या महादेवाच्या जवळ निवृत्तीनाथ दादा माझे गुरु महाराज राहतात. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता. तुकोबराय सुद्धा म्हणाले राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम. कुठे? कपालिकेश्वर महादेवाच्या जवळ जुन्नर तालुक्यात आळेफाट्याजवळ ओतूर नावाच्या गावी पहाटे मला गुरुमंत्र मिळाला. म्हणजे त्याने ठिकाणं सगळ्यांनी सांगितलेले कुठे कुठे. गहिनींना गुरुमंत्र मिळाला तो मत्स्येंद्रांचा गोरक्षांचा अनुपमा शिलेवरती आणि गहिनींचा गुरुमंत्र मिळाला निवृत्तीनाथ दादाला तो त्रिंबकला अनुपमा शिलेवरती. गहिनींची समाधी मात्र आमच्या
बीड जिल्ह्यात चिंचोड दिलाय, त्याचं नाव गहेणी नाथगड. आता काही श्रोत्यांना शंका येईल, इथे गोरक्षनाथ, तिथे मच्छिंद्रनाथ, तिथे कानिफनाथ, तुम्ही असं काय सांगता? असे समजा मी आहे, रात्री होतो पुण्यात, आता इथे, आणि उद्या बीडला. मग या कालखंडात जर एक कीर्तनकार 700-800 किलोमीटरचा प्रवास करून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जातो, तर योगी नागपंथातल्या साधूंना त्या काळात आकाश मार्गानं जाणं अवघड काय होतं हा विषय. त्यामुळे जिथं जिथं स्थान आहेत ते मुक्कामाची, भोजनाची, विश्रांतीची, स्नानाची, तांबुलाची, भिक्षेची अशा प्रकारची स्थान आहेत. वादात न पडता सुसंवादात चिंतन करा की तुम्हाला माझी प्रार्थना. उदाहरणार्थ, पोरग वडीलला जन्माला आलं, शिक्षण नाशिकात घेतलं आणि तो ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर सायंटिस्ट विचारवंत झाला आणि इंग्लंडला ड्युटीला गेला. होऊ शकतं ना? तसं होऊ शकतं. पुढची परंपरा तिथे सुरू होती, त्याच्या आधीची परंपरा वडीलला. ऐकताय ना? भोसल्यांचे मूळ घराणे वेरूळकडचे, पण इतिहास सातारा, ऐकताय ना, मध्य प्रदेश आणि कोल्हापूर पुण्यात विस्तीर्ण झाला. आमचं मूळ घराणं कर्नाटकातलं, पण मराठवाड्यात बीड जिल्ह्यात विकसित झालं. आपण मूळ कुठून कधी आलो याचा अंदाज आपल्या कुणाला नीटनेटका लावता येत नाही. 13, 14, 15 पिढ्यापर्यंत आपल्याला सांगता येतं मागे आपण नेमके कोण होतो ईश्वरालाच ठाऊक आहे. विठ्ठल जसं एखादी शासकीय स्कीम घ्यायची असली तर थंब झाल्याशिवाय सर्टिफाय मनुष्य होत नाही, किंबहुना आधार कार्ड अपडेट असल्याशिवाय शासनाच्या स्कीमा मिळत नाही. तसं हे आधार कार्ड लिंक करणे म्हणतात. जनार्दन स्वामी तुमचे गुरु होते तरी कुठे? त्याचं उत्तर आहे धन्य कृष्णातीर, धन्य औदुंबर. महाराष्ट्रातल्या संताचा आणि तीर्थाचा फार महत्वाचा दुवा आहे. आणि महाराष्ट्रातले संत आणि वृक्षवल्ली याचं नातं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयी. ब्रह्मदेव हे पळसाचं प्रतीक आहे, पळस झाड. आपटा लक्ष्मीचं प्रतीक आहे. शमी म्हणजे सौंदर्य, गणपतीचं प्रतीक आहे. अजून दुर्वा गणपतीचं प्रतीक आहे. औदुंबर दत्तात्रयांचं प्रतीक आहे. लिंबाचं झाड हे अमृताचं प्रतीक आहे. मी तुम्हाला एक कानावर काही महत्वाच्या चिंतनाच्या भूमिका मांडल्या. वेळू बांबू ज्याला म्हणतात त्याचं जुनं नाव आहे वंशवेल. मृत्यूनंतर जेव्हा ते एरवी बांधतात तेव्हा सगळं जाळतात, पण वेळू बांबू जाळत नाही, कारण वंशवेलाला जाळायचं नाही. अगरबत्तीच्या मध्ये सुद्धा वंशवेलाचीच काळी असती. जुने लोक गायीच्या शेणापासून केलेली अगरबत्ती लावतात, वंशवेल जाळत नाही. तर तुम्हाला जे करायचे ते करा. माझा जो अभ्यास आहे तो तुमच्या समोर मांडला आहे. जन्मच अभ्यासात चाललाय, उर्मिला जावा ही परमेश्वराला प्रार्थना. औदुंबर म्हणजे उंबर. उंबराचं आणि नरसिंह सरस्वतीचं दत्तात्रयाचं नातं काय? आता नात्यासाठी पूर्व इतिहास अभ्यासावा लागेल. तो असा आहे, भागवतात कथा आली. लहा, अल्लाह, अनुल्लाह आणि प्रल्हाद हे हिरण्यकश्यपूला मूल आहे आणि आईचं नाव आहे कयाधू. बरोबर आहे की नाही? वाटीभर विष दिलं, अग्निकुंडात टाकला, पर्वताच्या रांगेवर फेकला, हत्तीच्या पायाखाली दिला, तरी प्रल्हादाला काही झालं नाही. हिरण्यकश्यपूने होलिका नावाची बहीण प्रल्हादाला मारण्यासाठी तयार केली. राजकीय लोक कुणाला मारण्यासाठी कुणाचा खर्च करील याचा अंदाज काही लागत नाही. मी त्या काळातली सत्ता सांगतोय, मला काही दिवस अजून जगायचं. राजसत्ता होती त्याची. बहिणीला प्रवृत्त केलं, जसं कंसाने पुतणेला प्रवृत्त केलं तसं. होलिका पेटली, राख झाली, पण प्रल्हादाच्या केसाला धक्का लागला नाही. हा वैष्णवाचा विजय आहे. इलेक्शन न लढवता हा त्याचा विजय आहे प्रल्हादाचा. आणि प्रल्हादाचं रक्षण केलं आणि स्तंभातून, खांबातून, लाकडातून, लग्गीतून, बल्लीतून, तुम्हाला जो शब्द आवडेल तो, त्यातनं कडकड शब्द उडाला. गडगड गगनात खांब जो चिरला. नरसिंह प्रकट झाले. उग्रवीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमामि. ऐका, तेच नरसिंह करंजी नाशिक जिल्ह्यातलं आणि कारंजा लाट ही विदर्भातलं.
कारंजा लाडला कलियुगात दत्तात्रयाचा अवतार म्हणून नरहरी जन्माला आले आणि त्यांचं नाव संन्याशात पडलं नरसिंह सरस्वती. कळलं तुम्हाला? मग आता औदुंबराचा काय संबंध आहे? नरसिंहाने हिरण्यकश्यपूला फाडल्यावर, मारल्यावर, रक्त निघाल्यावर, ब्लिडिंग सगळी झाली, हाताची आग व्हायला लागली, म्हणजे दुष्टाच्या स्पर्शानं इन्फेक्शन सुद्धा होतं बरं का. जसं कोरोना काळात आपण नुसतं खोकलं तरी माणसं लांब जायचे, कल्पना करा तुम्ही. किंवा ज्याच्या अंगाला खाज येते त्याची नॅपकिन टॉवेल साधन आपण वापरत नाही आहोत. कावीळ झाल्याच्या शेजारी बसत नाही आहोत का? व्हायरल इन्फेक्शन असतं ते. तसं झाडाला सुद्धा इन्फेक्शन झालं. कोणत्या उंबराच्या नख खोवले आत उंबराच्या झाडाला दोष लागला. आजही पिकलेले फळं काढल्यावर त्यातनं किडे बाहेर पडतात. ही उद्या सकाळी तुम्ही निवांत पिकल्यावर कधीतरी तर तुम्हाला मी सांगितलं उन्हामुळे झाड प्रदूषित झालं, पण प्रल्हादाने प्रार्थना केली देवाला, देवा तुमच्या स्पर्शानं प्रदूषित झालं असा अमृत आश्रम स्वामींनी वडील गावात तुमची निंदा करण्यापेक्षा हे नरसिंहा तुमच्या चरणी या प्रल्हादाची प्रार्थना आहे, या झाडाला वरदान द्या. मग काय वरदान दिलं? याच्या झाडाखाली बसून उंबराच्या जी प्रदक्षिणा करतील आणि गुरुचरित्राचं पारायण करतील आणि भीमा अमरजा संगमावर जातील आणि षटकोळ तीर्थात स्नान करतील, तिथे औदुंबर वृक्ष जीवाचं कल्याण करील. समाधान झालं. म्हणून जनार्दन स्वामी म्हणाले धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर जेथे गुरुवर वसतसे. आता अजून एक शंका आहे आणि शंका यायला पाहिजे अभ्यासकांना. अहो अनुसेचे दत्त 3 आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मदत्त, शिवदत्त आणि विष्णू दत्त. या दत्ताने जनार्दन स्वामीला गुरुमंत्र दिलेला आहे काय? तर त्याचं उत्तर आहे चौकडाप्रमाणे. मला तुम्ही दोघं मदत करा. मी जे म्हणतो चुकलं तुम्हाला तुम्ही पुन्हा ते प्रमाण सांगा. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, रामजन्म महोत्सवाला मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्रच मांडले पाहिजे. दत्त पवित्र पर्व कालखंडात स्थापना किंवा जयंती असेल तर दत्तात्रयच मांडले पाहिजे. म्हणजे मला येतो तो विषय नको, आज काय लागतो तो. एवढे गावकरी करतायत, ते विचार करतायत, तर त्या विषयाची संगती वाक्याकडनं श्रोत्यांना अपेक्षा येतो काही चांगलं मिळावं ऐकायला म्हणून. आजही जातीवंत ऐकणारे लोक काही चांगले विद्वान की जे मानेचा कौल देतात, मन लावून ऐकतात. आपल्याकडं वेल एज्युकेटेड लोक का येत नाही? त्या गरजाचं चिंतन लोकांना दिल्या जात नाही, त्यामुळे ते येत नाही. त्यांना सायंटिस्ट विचार द्या, H2H4 सूत्र सांगा त्यांना सांगा ना तुम्ही ताम्रपटावरती एक वस्तू अशी केल्यावर त्यामुळं ते पॉझिटिव्ह केल्यावर सुवर्ण तो तयार होतं. ते सांगितलं लोक येतील ना. म्हणून कीर्तनकाराचं आध्यात्मिक ज्ञान तर असलंच पाहिजे, पण बॅचलर किंवा मास्टर डिग्री ही येणाऱ्या काळात असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या काळात स्वर्गीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर हे त्या काळात एक प्राचार्य होते, प्राध्यापक होते. म्हणजे आपल्या संप्रदायात ज्ञानी लोकांची परंपरा आहे. आजही ते गेठे महाराज PhD आहे, आमचे लोहविटकर PhD आहे, जयवंत बाप्पा महाराज बोधले PhD आहे, MA फिलॉसॉफी तत्वज्ञानात काश्मीर सेवा गमनात चैतन्य महाराज दिलुडकर आहेत. म्हणजे आजही हे अभ्यास करणाऱ्या भूमिका मांडणाऱ्यांची गर्दी आहेच की नाही असं नाही. अवांतर खूप लोक झाले, त्याबद्दल खेद करू नये. मला म्हणजे दूध अर्धा ग्लास दिलं म्हणण्यापेक्षा अर्ध भरलेलं होतं म्हणायला सुरुवात केली पाहिजे. निगेटिव्ह विचार करावा का पॉझिटिव्ह हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. चांगला सकारात्मक विचार केला पाहिजे. दत्तात्रय परंपरा, सहस्त्रार्जुन यदुदुर्सरा, बरोबर आहे की. आणि जनार्दन शिष्य तिसरा, अंडरलाईन केला खरा कलियुगी. कृत, त्रेता आणि द्वापार या 3 युगांना बाजूला काढलं तर कलीच्या प्रथम चरणामध्ये आपण सगळेजण आहे, संतापासून ते आपल्यापर्यंत कलियुगामध्ये. आणि कलियुगासाठी
स्कंद पुराण आणि भविष्योत्तर पुराणाचे पुरावे आधी तीव्र गतीनं मानण्याची प्रथा आहे आणि यापेक्षा महाराष्ट्रातल्या संत वचनाला विशेष महत्व. ऐकताय ना? या कलियुगात केला खरा कलियुगी. मग कलियुगात कोण ते दत्तात्रय? श्रीपाद श्रीवल्लभ आणि सेकंड क्रमांकाला श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. याला काही पुरावा आहे का तुमच्याकडं? विनाकारण काही बोलू नका. कारण आहे त्याचं असं, मीडिया तंत्राला कीर्तन चाललंय, लोक पाहता आहेत. मग श्लोक सांगा. श्लोक असा आहे, काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुम पद्म करेन शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपदे. श्लोकावर भागू नका, संताचं प्रमाण त्याला द्या. म्हणून काषाय अंबर दंड कमंडलू पक्का लोकांना समजेल. काही पुरावा द्या ना. केसेस दाखल झाल्यावर वकील पुरावे मांडतो आणि मग न्यायालय निर्णय देतं. तसं वाङ्मय तत्वज्ञानाच्या संतांची पुरावे दिल्या विना या लोक न्यायालयात केस विजयी होत नाही. त्यामुळे तुम्हाला पुरावे द्यावे लागतील. काषाय वस्त्रम या श्लोकाला मी पुरावा दिला तुम्हाला, हे प्रमाण. आता रामाबद्दल आहे, सुंदर ते ध्यान शोभे सिंहासन. आणि पुढं काय? नंदिनी जनकाची. बरोबर आहे, एक प्रमाण. वारकरी प्रमाण आपल्याकडे सुंदर ते ध्यान उभे विठेवर. कुठे? चंद्रभागेच्या काठावरती. अहो जनार्दन स्वामी तुमचे गुरु कुठे, जरा पत्ता सांगा ना आम्हाला. ते म्हणाले, सुंदर ते ध्यान वसे औदुंबरी. एवढ्यावरही भागत नाही, आम्हाला अजून पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. तोची कृष्णा तीरी वसे